वाटेल की तुम्हाला नंतर पोलीस सतावतात, काही नाही. उलटा कॉन्ट्री सरकार आणि पोलीस तुम्हाला जो कोणी त्या पेशंटला जीव वाचवेल त्याचा सत्कार करतात. So kindly don't worry about any legal or any political case. त्यांची कंडिशन कशी आहे, कॉन्शियस आहे तर ते बघावं आणि त्यांना पॉसिबल आहे तेवढं फ्लॅट बोर्डवरती किंवा सरळ झोपवून न हालचाल त्यांची करावी. कारण एखाद्याला स्पाईन फ्रॅक्चर झालं असेल आणि त्याच्यात जर आपण त्याला वाकडीचं उचललं तर तो फ्रॅक्चर अजून हलणार आणि आतून स्पायनल कॉर्ड जो जातो त्याला अजून इजावणार आणि त्याचं पॅरालिसिस जे टेम्पररी असू शकलं होतं ते आपण परमनंट केलं त्याला. म्हणजे तुम्ही त्याला हेल्प करण्यापेक्षा जास्त डेंजर केलं. आणि सगळ्यात मोठं कॉमन आहे ते सर्वायकल स्पाईन म्हणजे मानेच्या फ्रॅक्चर्स आफ्टर रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा फॉल नंतर खूप कॉमन आहे. तर त्यामुळे मानेला स्टेबिलाइज करणं आणि पेशंटला फ्लॅट बोर्डवरती शिफ्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंतर जसं मी सांगितलं ब्लिडिंग आहे तर सगळ्यात पहिले एकतर जाडा काही कापड किंवा कॉटन जे क्लीन आहे रस्त्यावरती पडलेलं नाही पण तर क्लीन कॉटन धुतलेलं जर असेल तर त्याने दाबून त्याला स्वच्छ प्रेशर देऊन बंद करणं, ब्लिडिंग बंद करणं. ते पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट टाय करून नॉट करून त्याला ब्लिडिंग थांबवणं. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर स्वच्छता नसेल त्या जागेवरती तर इन्फेक्शन आपण बाहेरून आतमध्ये टाकतो. आपल्याला वाटतं मी अरे ब्लिडिंग थांबवली